मुंबई पुण्यासारख्या शहरांमध्ये घराच्या किमती खूप वाढत आहेत. अशा वेळी घर घेताना पगाराचा विचार करायचा की घर घेताना आपला स्टेटसचा विचार करायचा? पण असं झालंय की ना, माझं घर आहे किंवा मी इन्व्हेस्टमेंट म्हणून अजून 4 प्रॉपर्टी घेतलेल्या आहेत. हे अप्रूप खूप आहे की मी तोंड उघडून सांगते की बाबा माझी 4 घरं आहेत. पण यात कुठेही फायनान्शियली आपण स्टेबिलिटी आहे का हा विचार कोणीच करत नाही. ले ऑफचं टेन्शन प्रत्येकाला आहे, पण EMIचं बर्डन डोक्यावर घेताना आपण ले ऑफचा बिलकुल विचार करत नाही की मी आज 20 वर्षासाठी EMIची कमिटमेंट घेतेय, त्यासाठी माझा जॉब तरी 20 वर्ष स्टेबल राहणार आहे का. त्याही उपर मी म्हणेन की लाईफस्टाईल एक्सपेन्सेस आपण ज्या प्रमाणात वाढवतोय त्या प्रमाणात मला ही तरी गॅरंटी आहे का की मी हे पुढचे 20 वर्ष जॉब करणार आहे तेवढा वेळ तरी बेअर करू शकेन का. त्यामुळे मला असं वाटतं स्वतःला राहायला घर हे प्रत्येकाने घ्यायचंच, कारण ती एक इमोशनल रिक्वायरमेंट आहे, ती एक स्टेबिलिटी आहे, स्थैर्य आहे. आणि स्वतःसाठी घर निश्चित घ्यायचं, फक्त आर्थिक योग्य नियोजन करून घ्यायचं. नुसतंच लोनचं बर्डन आहे आणि मी ते आयुष्यभर लोन फेडतेय ह्या प्रमाणात घर नक्कीच नाही घ्यायचंय.